नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सोपं आणि झटपट महाराष्ट्रीयन श्राद्धाचं जेवण. तेही कांदा लसूण न घालता. जेवण अगदी साधं पण पौष्टिक असेल, परंपरेला अनुसरून पण वेळ वाचवणार असेल आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या पितरांच्या स्मृतींना अर्पण करण्याजोगं पवित्र भोजन असेल. चला तर मग सुरुवात करूया. जेवण सुरू करण्याआधी पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपण डाळ पालक करून घेऊ. मी इथे 1 कप पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे. वेळ वाचवण्यासाठी मी तुरीची डाळ आधीच 2 तास भिजवून ठेवली होती आणि ही भिजवलेली डाळ मी प्रेशर कुकरमध्ये टाकून त्याबरोबर जिरे, मेथी, हळद, हिंग आणि आंबटपणासाठी टोमॅटो घालून प्रेशर कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन झटपट आणि मऊ शिजवून घेतली होती. त्याचबरोबर आपण इथे घेतलं किसलेलं आलं, गूळ आणि भाजीत घालण्यासाठी काही मसाले. आता एका कढईत थोडं तेल घालून तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरे, मेथी, हिंग यांची छान फोडणी करून घेऊ. आता ह्यातच आपण चिरलेला पालक आणि आल्याची पेस्ट घालून पालक एक 30 ते 40 सेकंदासाठी परतून घेऊ. आता 1 मिनिटभर झाकण ठेवून पालक छान शिजवून घेऊ. पालक कोवळा आणि बारीक चिरलेला असल्यामुळे लगेच शिजेल. आता ह्यातच आपण आवडीप्रमाणे मसाले हलकेसे परतून घेऊ. लाल तिखट, गोडा मसाला, धणे जिरे पूड. यात घालू शिजवलेली डाळ, गूळ आणि मीठ घालून हे सगळं आपण मिसळून येण्यासाठी 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊ. पहा किती सोपी आणि झटपट आपली डाळ पालकाची भाजी तयार झाली आहे. आता आपण कारल्याचं पंचामृत बनवून घेऊ. इथे मी एक कारलं बारीक चिरून घेतलं होतं आणि हे कारलं मी पाणी न घालता कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलं आहे. तुरीचं वरण आणि कारलं मी एकत्रच कुकरला लावून घेतलं होतं. पंचामृत हे आंबट, गोड, तिखट असतं म्हणून आपण इथे घालणार आहोत चिंचेचा कोळ, गूळ, 2 चमचे तीळ मी भाजून घेतले आहेत. ह्याचबरोबर लागणार आहे नारळाचे काही काप, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि काही मसाले. एका कढईत आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेऊ. त्यातच आपण मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मेथीचे दाणे, नारळाचे काप आणि शिजलेलं कारलं घालून एक 30 ते 40 सेकंदासाठी तेलावरती परतून घेऊ. आता ह्यातच आपण हळद, तिखट, गोडा मसाला, धणे जिरे पूड घालून हलकसं तेलावरती भाजून घेऊ. आता ह्यातच आपण घालू चिंचेचा कोळ, गूळ, शेंगदाण्याचा कूट, तीळ आणि खोबऱ्याचा कूट. हे सगळं छान आपण 30 ते 40 सेकंदासाठी तेलावरती परतून घेऊन थोडंसं पाणी ऍड करू, जेणेकरून आपलं पंचामृत छान मिसळून येईल. पहा काही वेळातच आपलं आंबटसर गोड आणि तिखट कारल्याचं पंचामृत तयार झालं आहे. आता आपण चटकदार लाल भोपळ्याची भाजी बनवून घेऊ. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, आल्याची पेस्ट आणि चिरलेला भोपळा घालून 30 ते 40 सेकंदासाठी तेलावरती परतून घेऊ. यातच आपण घालू हळद, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीठ, गूळ आणि पुन्हा एकदा आपण भाजी 3 ते 4 मिनिटासाठी तेलावरती परतून घेऊ. भाजी लवकर शिजण्यासाठी मी त्यात अर्धी वाटी पाणी घालून घेते आणि झाकण ठेवून आपण आता भाजी छान शिजवून घेऊ. पहा काही मिनिटातच आपली चटकदार भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. आता आपण आंबट, गोड, तिखट अशी ताकाची कढी करून घेऊ. यासाठी मी एका कढईत अर्धा चमचा तूप गरम करून घेतलंय. तूप गरम झाल्यावरती आपण जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग याची छान खमंग फोडणी करून घेऊ. आता ह्यातच आपण घुसळलेलं ताक घालून घेऊ. ताक घुसळताना मी त्यात 1 चमचा डाळीचं पीठ घातलं होतं. त्यामुळे कढी फाटत नाही आणि छान मिळून येते. यात घालू चवीनुसार मीठ, साखर आणि हळद घालून कढीला एक छान उकळी आणून घेऊ. पहा आपली झटपट कढी तयार झाली आहे. आता आपण तांदळाची खीर करून घेऊ. यासाठी मी 2 चमचे तांदूळ 2 तास आधी पाण्यात भिजवून घेतले होते. आता यातलं पाणी निथळून मी मिक्सरमध्ये भरडसर वाटून घेते. पहा अशा प्रमाणे आपल्याला रवाळ, कणीसर तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. इथे अर्धा लिटर दुधासाठी मी अर्धी वाटी साखर घेतली आहे, वेलची जायफळची पूड, अर्धा लिटर दूध आणि तूप. आता एका पातेल्यात 1 चमचा तेल गरम करून तांदूळ आपण 2 ते 3 मिनिटासाठी तुपावरती छान भाजून घेऊ. आता आपले तांदूळ छान भाजून झाले आहेत.
यातच आपण अर्धा लिटर पैकी पाव लिटर दूध ऍड करू आणि आपले तांदूळ छान मऊ शिजू देऊ. आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, जेणेकरून तांदूळ छान शिजून येतील. आता आपला तांदूळ फार छान मऊ शिजला गेला आहे. या संपूर्ण प्रोसेसला 10 ते 15 मिनिटं लागली. आता ह्यात आपण ऍड करू साखर. साखर विरघळल्यावर आपण वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊ आणि खीर छान मिक्स करून घेऊ. आपली खीर तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात तळलेले ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि खीर कितपत जाडसर पातळ हवी आहे त्याप्रमाणे दूध ऍड करू शकता. आता आपण एक झटपट होणारी काकडीची कोशिंबीर करून घेऊ. यासाठी मी किसलेली एक काकडी घेतली आहे. त्यातच आपण घातली कोथिंबीर, दाण्याचा कूट, मीठ आणि साखर. बस, आपली खमंग काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे. पित्रांच्या ताटात आपल्याला काही तळलेले पदार्थ ठेवावे लागतात. यासाठी मी इथे बटाट्याची भजी करून घेतली आहे. आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालाय. आता आपण पित्रांचं ताट वाढून घेऊ. ज्या पद्धतीने आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्याच्या अगदी विरुद्ध पद्धतीने आपल्याला पित्रांचं ताट वाढून घ्यायचंय. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो सगळ्यात सुरुवातीला आपण मीठ आणि लिंबूने सुरुवात करतो, पण पित्रांचं ताट आपण तूप, भात आणि त्यावर कढी अशा सिक्वेन्सने सुरुवात करणार आहोत. पाहिलंत ना, श्राद्धाचं जेवण इतकं झटपट आणि सोपं होऊ शकतं हे बघून आश्चर्य वाटलं ना. अजून अशा झटपट रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला अजून कुठल्या नवनवीन रेसिपीज बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.